नमस्कार गाईज, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि काल आपण क्रिसमस सेलिब्रेशन केलं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं क्रिशूला मी गिफ्ट दिलं आहे. हे बघा, तर मी याच्यात काय दिलं आहे मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर चला मी दाखवते आता तुम्हाला. तर गाईज, तुम्हाला जर माझं कालचं सेलिब्रेशन आवडलं असेल तर लाईक कमेंटमध्ये सांगा मला. लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. तर मी हे गिफ्ट त्याच्यासाठी ऑर्डर केलं होतं ऑनलाईन. तर तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केलं होते. तर बघा गाईचे काय ऑर्डर केलं त्याच्यात. बघा, छान आहे, पजल सारखं आहे म्हणजे. तर बघा गाईज, मी तुम्हाला दाखवते हे काय आहे. तर हे A to Z पूर्ण ABCD आहे ही, आणि ही पजल सारखी आहे. तर जसं आपण पजल सॉल्व करतो ना त्याचप्रमाणे आहे हे. बघा, जस्ट आपल्याला हे असं करायचं आहे. पूर्ण A to Z म्हणजे त्याच्यात पूर्ण हे बघा. क्रिशूला अक्षराची ओळख व्हायला पाहिजे, हे त्याच्यासाठी पण आहे. त्याच्या खूप कामात येणार आहे ते. आणि तुम्ही पण तुमच्या बेबी जर लहान असेल तर त्याच्यासाठी तुम्ही असे गिफ्ट ऑर्डर करू शकता. हे बघा, खूप छान प्रकारे आहे हे. म्हणजे टोटल ABCD आहे याच्यात. तर तुम्ही बघू शकता ही ABCD किती छान आहे. आजकाल मुलं खेळता खेळता म्हणजे स्टडी पण करायचं शिकणार याच्यामुळे. तर तुम्हाला क्रिशूचं गिफ्ट आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज स्वीट डिशमध्ये आपण ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे. तर हे बघा, मी एक ओलं नारळ घेतलं आहे. तर याला आपण आता फोडूया. तर हे बघा, मी हे नारळ फोडून घेतलं आहे आता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे नारळचं खोबरं आहे या खोबऱ्याच्या मागेचे ही ब्लॅक कलरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली जी नारळाची बर्फी आहे ती काळी नको व्हायला आणि ती अगदी पांढरं शुभ्र दिसायला पाहिजे ना, म्हणून. तर बघा, अशा प्रकारे याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, असं केल्याने बर्फी खूप छान रंग येतो बर्फीला. बघू शकता हे किती पांढरं शुभ्र दिसतंय. बघा, हे सगळे साल काढून घेतले मी त्याचे. तर आता आपल्याला या खोबऱ्यांना आपण ग्रेट पण करू शकतो. हे बघा, तर तुम्ही बघू शकता आता याला आपण अशा प्रकारे ग्रेट पण करू शकतो. किसणीच्या सहाय्याने त्याला असं किसून पण त्याचं असं खोबऱ्याचं किस बारीक येणार आहे बघा. आणि जर तुम्हाला असं नसेल करायचं, तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर तुम्ही याला अगदी असं बारीक बारीक कापून मिक्सरमध्ये याची पेस्ट करू शकता. तर मी आता तुम्हाला पेस्ट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता मी खोबऱ्याला अगदी बारीक प्रकारे कापून घेतले. हे बघा, आता याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची याची. शकता मी मिक्सर जार घेतले मीडियम साईजचा. तर आपण याच्यात आता हे जे पीस केले खोबऱ्याचे त्याच्यात टाकणार आहे आता आपण. मी हे 2 भागामध्ये डिवाइड केलं आहे बघा. तर तुम्ही बघू शकता हे बघा, मी खोबऱ्याचं किस अशा प्रकारे रेडी केलंय आणि किती छान दिसतंय हे बघा. तर मी एक बाउल खोबऱ्याचं किस घेतलंय. तर आता त्याच्यावर आपल्याला कढई ठेवायची आणि कढईला गरम होऊ द्यायचे 5 मिनिट. तर आपली कढई गरम झाली आहे बघा. तर आपल्याला याच्यात आता तूप टाकून घ्यायचंय. तूप टाकल्यानंतर अगदी तुपाला चांगलं गरम करायचं. नंतर आपल्याला त्याच्यात तर तुम्ही बघू शकता तर याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तुपाला. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे झालं 5-1 मिनिटानंतर. तर आता आपल्याला याच्यात साखर टाकायची आणि साखरला ती चांगल्या प्रकारे मिक्स करायची. त्याच्यात अमूलची फ्रेश क्रीम टाकायची. हे बघा, याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला या मिश्रणामध्ये लहान वेलदोडे असतात ना, इलायची, त्याची पावडर टाकून घ्यायची आहे. हे बघा,
आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यासाठी ना. तर गाईज हे बघा, हे चांगल्या प्रकारे रेडी झालं असं. आता याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. तर मी इथे 2 प्लेट घेतले आहे, इथे 2 प्लेट घेतले आहे बघा. त्यांना तूप लावून ठेवले मी ऑलरेडी. आता आपल्याला हे याच्यात टाकून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे. हे दुसरं मिश्रण आहे, त्याच्यात मी हे फूड कलर ऍड करते थोडं. बघूया काहीतरी ट्राय करून नवीन. बघा गाईज, हे अशा प्रकारे मी ह्या प्लेटमध्ये अन्न असं थापून घेतलंय हाताने. तर याला आता आपल्याला अर्धा तास किंवा म्हणजे अर्धा तासाच्या वरती पण टाइम लागू शकतो. तर याला आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता ही खूप सेट झाली आहे चांगल्या प्रकारे. आता मी हिला कट करून घेते. हे बघा, तर चांगल्या प्रकारे हिला कट करून घ्यायचं आपल्याला. आता हे दुसरं पिंक कलर रेडी केलं होतं मी. आता याला पण मी कट करून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता आता जितक्या चांगल्या प्रकारे ते कट होते. खूप छान टेस्ट लागते याची. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तुम्ही बघू शकता गाईज, किती छान अशी आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झाली आहे. तर मी व्हाईट आणि पिंक कलर 2 रेडी केले होते, तर त्या दोघांना असं जॉईन करून अशी छान असा शेप दिला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि बाकीचे मी असे छोटे छोटे असे लाडू तयार केले, कारण माझ्या भावाला असे शेपमध्ये बर्फी नाही आवडत, तर त्याच्यासाठी असे नारळाचे लाडू पण केले. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असं रेडी झालं आहे दोघी. तर खूप छान टेस्ट आहे यांची. तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. तर ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.